जय महाराष्ट्र मित्रांनो, आज सकाळी आपण रोजच्यासारखं लवकर उठलो आणि आज आपल्या 30 दिवसाच्या चॅलेंजमधला चौथा दिवस. तर आज मित्रांनो आपण जवळपास जे रेग्युलर आपली 3 किलोमीटर रनिंग आहे ती करणार आहेत. सकाळी उठून आपण निघलो रोडला, कारण की रोडलाच आपण रनिंग करत असतो. रोडला गेल्यानंतर मित्रांनो आपण थोडा वॉर्मअप वगैरे केला आणि आपली जी रनिंग आहे ती रनिंग चालू केली. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं वेट लॉस करायचं असेल तर प्रत्येक वेळेस सांगायला लागतो रनिंग चालू करा. सकाळी पाऊस पडलेला असल्यामुळे वातावरण पण एकदम थंड झालं होतं आणि रनिंग करण्यासाठी खूप मजा येते मित्रांनो. चौथा दिवस असल्यामुळे मित्रांनो आता थोडंसं आपल्याला रनिंग करण्यासाठी सोपं जात आहे, कारण की पहिले 3 दिवस आपल्याला खूप दम लागत होता. पण आता सध्या आपली स्थिती थोडी बरी झाली आहे मित्रांनो, त्यामुळे रनिंग जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. टोटल व्हिडिओ आपण पूर्ण याच्यात दाखवू शकत नाही मित्रांनो, कारण होईल. मित्रांनो भोगावला पोहोचलो आणि भोगाव आपल्यापासून 3 किलोमीटर आहे. रेग्युलर टार्गेट 3 किलोमीटर असतं. तर मित्रांनो आपण परत तिथून निघालो आपल्या गावाकडे. आपण तिथून चालू केले तिथे पोहोचायला. 3 किलोमीटर आणि पूर्ण केल्यानंतर मित्रांनो आता मी करणार आहे वर्कआउट. त्यानंतर थोडंसं चालून घेतलं मित्रांनो, कारण की लागलेला दम हा सगळा जिरून जाईल. त्यामुळे मित्रांनो थोडं चालायचं, कारण की जे आपल्याला दम लागला असतो तो सगळा हे होतो. मित्रांनो आता मी वर्कआउट करून घेतो. सर्वात अगोदर मित्रांनो मी साईड जम्प्सचे 100-100चे 4 रिपिटेशन करून घेतले. तुम्हाला पण तुमचे साईड फॅट्स कमी करायचं असेल तर साईड जम्पचे 4 रिपिटेशन करायचे. नंतर लगेच मित्रांनो आपण हानीचे 100-100चे 4 सेट करून घेतले. हा पण वर्कआउट मित्रांनो तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा, कारण की यानं पण वजन कमी व्हायला खूप फायदा होतो. तर मित्रांनो आज आपल्याला पायासाठी स्क्वॉट मारत होते, तर मी स्क्वॉटचे 30-30चे 4 सेट मारून घेतले. तुम्ही पण हा वर्कआउट तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करून घ्या. थोडेसे डंबल्स मारून घेतले मित्रांनो आणि आजचा वर्कआउट आपला इथे संपला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.